कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्यांनी तुम्हाला फसवलेलं नाहीये। प्रीतम सरांचं खरंच खूप प्रेम आहे माझ्यावर। ते तुमची परवानगी घेण्यासाठी इथे आले, नोकर म्हणून राहिले, इतके कष्ट घेतले, तुमचं मन जिंकलं। इतका मोठा माणूस पण काय नाही केलं त्यांनी प्रेमासाठी। अबा तुम्ही यांच्यावर संशय घेताय। आबासाहेब, प्रिया मॅडमने आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला श्रीमंतीचा राग आहे, श्रीमंत माणसांचा तिरस्कार करता तुम्ही माझा स्वीकार करणं शक्यच नव्हतं, म्हणून आम्हाला हे असं काहीतरी करून यावं लागलं। आणि बरं, जेव्हा आम्ही ठरवलं तुम्हाला सगळं सांगायचं, तेव्हा आम्हाला तुमच्या आणि आईच्या नात्याबद्दल कळालं। मग आम्ही काय करणार होतो? हा प्रीतम सर खरं बोलतायत। आता तूही त्यांचीच भाषा बोलतेस? बरोबरच आहे, त्यांनी फितवलंय तुला। विश्वासघातच केलायस माझा, मानच उंचवलेस ग माझी। पण या पापी माणसांच्या घरी तुला सून म्हणून पाठवणार नाही मी। हा पापी नाहीयेत ते। प्रीतम सरांचं खरंच खूप प्रेम आहे माझ्यावर, म्हणून या सगळ्यांनी हे केलंय। हा विश्वास ठेवा माझ्यावर, प्रीतम सरांना एवढं प्रेम करणारा नवरा मला कधीच नाही मिळणार। म्हणजे तोही ठरवलेलं दिसतंयस, निर्णय झालेला दिसतोय तुझा। बरोबर आहे, अहिल्याकडे राहिलेस ना, वाण नाही पण गुण लागला। जा, खुशाल जा त्यांच्या सोबत, राहा त्यांच्याकडे। नाही आबा, मी नाही जाणार कुठेच, कारण माझं तितकं नशीब नाहीये। प्रीतम सरांसारखा प्रेम करणारा नवरा मला नाही मिळणार, आणि त्यांच्या इतकं सुखही मला कधी कोणी नाही देऊ शकणार। पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं, या सगळ्यापेक्षा मौल्यवान माझ्यासाठी तुम्ही आहात आबा। मला तुम्हाला नाही सोडायचं। नवीन नाती सोडायला मी जुन्या नात्यांची नाळ नाही तोडणार। मी इथून जाईन तर तुमच्या परवानगीने, तुमच्या खुशीने, नाहीतर नाही जाणार। कारण सगळ्यांपेक्षा माझ्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।